आज लातूरमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळेला बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली एक गोष्ट सध्या चांगली चर्चेत आहे। 2014 साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर गोपीनाथ मुंडेच मुख्यमंत्री होणार होते असं विधान त्यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक बडे नेते या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते आणि अनेक जुन्या आठवणींना प्रत्येकानंच उजाळा दिला। मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले, देवेंद्र एक लक्षात ठेव, सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते। सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते, पण लक्षात ठेव, सत्तेशी संघर्ष करायला शिक। ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल, पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही। आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस। मी आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात, संघर्ष तसा त्यांना 5वीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच, पण मी सावलीसारखं अगदी कॉलेज बुडवून सुद्धा, मग पहिली संघर्ष यात्रा असेल की 99ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल, तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला। म्हणून आज आपण सर्वजण स्वर्गीय मुंडे साहेबांना संघर्ष योद्धा म्हणतो। आज आपण लातूरमध्ये आलात, शेजारी आप्पाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामुळं आपण तिकडेही थोडंसं लक्ष द्यावं। अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलंय, पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे। त्यांची डॉक्युमेंटरी बनवली तेव्हा कळत नव्हतं की काय ओळी मुंडे साहेबांसाठी बोलाव्या। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। मी त्यांची वारस आहे। वारस तुम्ही सर्वच आहात। मंचावरचे देवेंद्रजी आहेत, मंचावरचे सगळे लोक आहेत, पण जेव्हा लोकसभेची 2014ची निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं, पंकजा धन्यवाद। छोटीशा पंकजाचा ऊर भरून आला। का धन्यवाद म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते, माझी एकच लेक 12 आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला। जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येक क्षण स्वर्गातल्या माझ्या बापाची मान कशी वळवळ टाईट होईल असंच वागायचा प्रयत्न कर। त्यांनी सांगितलं, कुणी तुकड्या फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही।